फडणवीसांसोबत प्रत्येक वेळी राजकीय भेट होते असं नाही, असं तटकरेंनी म्हटलेलं आहे। फडणवीसांसोबतच्या भेटीवरून तटकरेंचं हे स्पष्टीकरण आहे। अजितदादांप्रमाणेच सुनेत्रा वहिनींसोबत चांगलं ट्युनिंग असल्याचंही तटकरे म्हणतात। जयंत पाटील यांच्यासोबत माझी भेट झाली नाही असं म्हणत तटकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं। ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं। सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला का भाग नव्हता। पण मी काय करतोय, मला काय वाटतंय हे सहजगत्या दादांना समजत होतं। दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं। त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे। पण कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही, उद्भवतच नाही। बघा, मी खासदारी आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत। अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे। ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही नेते कपटी आहेत असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलंय असंही दमानिया म्हणतात। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो असंही दमानियांनी म्हटलंय। कसं आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघेही अतिशय कपटी नेते आहेत आणि सुनेत्रा पवारांनाही जितकं लवकर कळेल तितकं बरं। आत्ताच्या घटकेला ज्या एका व्यक्तीने एक पत्र लिहून आयोगाला कळवलंय की त्यांचं जे निवडणूक झाली होती ती बेकायदेशीर आहे, हे सगळं कट होताना दिसतंय आणि सुनेत्रा पवारांना कळत नाहीये, कारण त्या राजकारणातल्या तितक्याशा नाही आहेत। त्यामुळे ही माणसं काय करू शकतील याचा काहीच नेम नाही, हे त्यांना समजलं तर बरं होईल।